गोव्याची हिरवीगार बाजू पाहायची असेल तर नेत्रावळी अभयारण्याला नक्की भेट द्या. इथे घनदाट जंगल, धबधबे आणि निसर्गरम्य पायवाटा पाहायला मिळतात. इथे तुम्हाला सावरी आणि मैनापी सारखे अतिशय सुंदर धबधबे पाहायला मिळतील. घनदाट जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट आणि निवांत ट्रेकिंग. निसर्गप्रेमींसाठी हे एक खूप छान ठिकाण आहे. नेत्रावलीमध्येच असलेल्या गोपीनाथ मंदिराच्या आवारात एक नैसर्गिक आश्चर्य दडलं आहे, ज्याला बुडबुड्यांचं तळं म्हणतात. त्या तळ्याचं वैशिष्ट्य असं की याच्या काठावर बसून टाळ्या वाजवला की खालून आपोआप पाण्याचे बुडबुडे वर येतात. निसर्गाची ही किमया खरोखरच थक्क करणारी आहे. साऊथ गोवाची अजून एक साईड जी तुम्हाला वेगळ्याच जगात घेऊन जाईल ते म्हणजे इथली मंदिर. ही मंदिरे गोव्याची खरी ओळख सांगून जातात. पहिलं आहे श्री मल्लिकार्जुन मंदिर. हे मंदिर 16व्या शतकातील असून साऊथ गोव्यातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. इथलं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे इथलं लाकडी कोरीव काम. दुसरं आहे श्री मंगेशी मंदिर. इथलं पांढरं शुभ्र आर्किटेक्चर आणि तो उंच दीपस्तंभ खरंच खूप सुंदर दिसतो. तिसरं आहे श्री शांतादुर्गा मंदिर. मंगेशी मंदिराच्या अगदी जवळ असलेले हे मंदिर. इथले वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचं छत आणि त्यावरचा तो मोठा कळस. नेक्स्ट आहे शिरोडामध्ये असलेलं श्री कामाक्षी मंदिर. गोवन संस्कृतीची आणि परंपरेची एक वेगळी झलक इथे पाहायला मिळते. तांबडी सुर्ला महादेव मंदिर. हे 12व्या शतकातलं मंदिर असून पूर्णपणे काळ्या पाषाणात कोरलेलं आहे. विशेष म्हणजे कदंब राजघराण्याच्या काळातील हे एकमेव मंदिर आहे जे आजही आपल्याला मूळ स्वरूपात पाहायला मिळतं. हे मंदिर पाहून आपल्याला इतिहासाची जाणीव होते आणि साऊथ गोवा म्हणजे फक्त आधुनिक नाही तर किती प्राचीन आहे हे इथे गेल्यावर समजतं. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिली असेल तर लाईक शेअर नक्की करा.